पूजाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे भोपळ्याच्या पुऱ्यात, म्हणजेच काशीफळाच्या पुऱ्यात। कोणी त्याला काशीफळ म्हणतात तर कोणी त्याला लाल भोपळा म्हणतात। तर आपण बघूया लाल भोपळ्याच्या पुऱ्या त्या कशा बनवायच्या। चला तर मग बघूया। त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण एकदा बघूया। हे आहे गव्हाचं पीठ 2 वाट्या, त्यानंतर हे आहे काशीफळ, ही आहे हळद, तिखट, त्यानंतर धने जिरे पूड, मीठ, जिरं, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, त्यानंतर ओवा आणि तीळ, आणि ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, ऑइल आणि हिंग। आता ते आपण कसं बनवायचं ते एकदा बघूया। चला तर मग आता आपण बघूया भोपळ्याचे पुऱ्या कशा बनवायच्या। तर आपण हे घेतलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपण साधारण 1.5 वाटी काशीफळ किसून घालूया। किसलेलं काशीफळ आहे। किसलेलं काशीफळ, त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया साधारण 1 चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे तिखट, लाल तिखट, साधारण 3 चमचे आपण धने जिरे पूड घालूया, त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं जिरं, चवीनुसार थोडासा ओवा आणि भरपूर अशी तीळ। मला तीळ खूप आवडते म्हणून मी तीळ कुठल्याही पदार्थात थोडी जास्तच घालते। त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घातले आपण, दोन चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे ती खुसखुशीत होते आणि बेसनामुळे छान मऊ होते। आणि थोडं हिंग घातलंय आणि भरपूर अशी कोथिंबीर। आणि आता आपण हे सगळं थोडं करून मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यामध्ये पाणी खूप कमी प्रमाणात घालायचंय, कारण की त्याला काशीफळामुळे त्याला पाणी सुटतं। त्यामुळे आपण अगोदर पूर्ण मिक्स करून आवश्यक वाटलं तरच आपण पाणी घालून त्याला मिक्स करून त्याचा थोडासा छोटासा डो बनवून घेऊया। आपण हा डो मळून घेतला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा डो मळून घेतला आहे। जास्त हार्डही नको आणि जास्त मऊही नको, म्हणजे जास्त हार्ड घेतलं तर मग ती पुरी जास्तच कडक होईल। त्याच्यामुळे आपण तो मीडियम मळून घेतला आहे आणि त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे बनवून पुरी लाटून तळून घेऊया। आता हे आपलं गव्हाचं कोरडं पीठ आहे, गव्हाच्या कोरड्या पिठात ते मळून पुरी लाटून घेऊ। जेवढं आपण पलटून ती पोळीला आपण किंवा पुरीला लाटणार तेवढी ती पुरी खूप छान टम फुगते। हे बघू शकता अशा प्रकारे आपण ती पुरी लाटून घेतली आहे आणि एका साईडला तोपर्यंत आपण ते गरम करून घेतलंय। अशा प्रकारे आपण 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊया। तेल एकदा बघूया गरम झालंय की, असं बघायचं म्हणजे ते गरम झालंय की नाही कळतंय। आता आपण मीडियम आचेवर पुरी तळून घेऊ। हलगत वरतून त्याच्यावर तेल सोडायचं म्हणजे पुरी छान टम फुगते।
पुरी कशी फुटते आणि दुसऱ्या साईडला पुन्हा पलटून तिला तळून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेणार आहोत. तर आपली रेडी आहे काशीफळची पुरी. तुम्हाला कशी वाटली ती मला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.